नमस्कार। आज आपण आलो आहे सुगंधी भक्त निवास बघायला। प्रदक्षिणा रोडवर असणारं हे भक्त निवास विठ्ठल मंदिरापासून फक्त 200 मीटर अंतरावर आहे आणि चंद्रभागा नदी 100 मीटर अंतरावर आहे। जेवणाची आणि राहण्याची उत्तम सोय आहे आणि पार्किंगची सुविधा आहे, तसेच यांचे टूर्स आणि ट्रॅव्हल्स पण आहेत। तर चला पाहूया आपण सुगंधी भक्त निवास। हे सुगंधी भक्त निवास आहे, राहण्याची उत्तम सोय। तर आपण आज जाऊन पाहूयात सुगंधी भक्त निवास। हा संपूर्ण प्रदक्षिणा रोड आहे आणि प्रदक्षिणा रोडलाच हे भक्त निवास आहे। तर चला आज जाऊ। जवळच कासार घाट आहे आणि कासार घाटावरती तुम्हाला दर्शन बारी आहे, तिथूनच तुम्ही पांडुरंगाला दर्शनासाठी जाऊ शकता। एकूण 12 रूम्स आहेत। तर आपण ही रूम पाहणार आहोत। हे बघा, छोटीशीच आहे आणि बेड पण आहे। प्रत्येक रूमला अटॅच वॉशरूम आहे, बेसिनची सोय आहे आणि जादा तुम्हाला बेड सुद्धा मिळतील। ग्राउंड फ्लोअरला 5 रूम आहेत। बघा, हे बघा, ही पण रूम तशीच आहे आणि अटॅच वॉशरूम आहे प्रत्येक रूमला। अशाच 5 रूम आहेत। आता आपण वरच्या रूम पाहणार आहोत। खाली 5 आणि वरती 7 रूम आहेत। एकूण 12 रूम आहेत। जिना सोफा आहे, इथे हॉल आहे, मोठा आहे। 2 बेड्स आहेत। एकूण 4 लोक झोपू शकतात आणि शिवाय खालीही 4 लोक झोपू शकतात। आणि अटॅच वॉशरूम आहे, गरम पाण्याची सोय आहे। इकडे तशाच रूम आहेत। सगळ्या एकूण 12 रूम आहेत। तुम्ही कधीही येऊ शकता। विठ्ठल मंदिराच्या अगदी जवळ स्वच्छ, नीट आणि क्लीन रूम आहेत सगळ्या। ही पण एक रूम आहे, ही पण मोठी रूम आहे। एकदम स्वच्छ आणि फ्रेश, सगळं खूप छान आहे। आणि इथेही वॉशरूम आहे। प्रत्येक रूमला अटॅच वॉशरूम आहे, गरम पाण्याची सोय आहे। समोरच रंगनाथ महाराजांचं, रंगनाथ महाराज परभणीकर यांचं स्मारक मंदिर आहे आणि हा प्रदक्षिणा रोड आहे पूर्ण। वरती पण जिना चढून गेलं की टेरेस आहे। टेरेस पण मोठं आहे। वारीमध्ये हे टेरेस दिलं जातं। वरती पण टेरेस वरती पण टॉयलेटची वगैरे सोय आहे, सुविधा आहे आणि इथे तुम्ही स्वयंपाक वगैरे पण करू शकता। नमस्कार, माझं नाव गुरुप्रसाद। मी सुगंधी भक्ती निवास इथून बोलत आहे, मॅनेजर। आपल्या इथे खास वारकऱ्यांसाठी राहण्याकरता उत्तम राहण्याची सोय आहे। अटॅच वॉशरूम, गरम पाणी वगैरे आपल्याकडे 24 तास मिळून जाईल। मेन म्हणजे मंदिरापासून एकदम अगदी 200 मीटरच्या अंतरावरती आहे आणि मेन प्रदक्षिणा रोड इथून दिंड्या वगैरे वारीच्या जातात समोरून। विशेषतः आपल्याकडे डबल बेडरूम, अटॅच वॉशरूम रूम आहेत वगैरे। तुम्हाला सर्वांना त्याची सोय आहे। गाडी पार्किंगची आपल्याकडे सोय आहे। 2 व्हीलर्स असू द्या किंवा 4 व्हीलर्स असू द्या, त्यांच्यासाठी आपल्याकडे पार्किंगची सुविधा आहे। मेन म्हणजे जे इथे राहायला जे वारकरी येणार त्यांच्याकरिता जेवणाची पण उत्तम सोय आहे आपल्याकडे। खास घरगुती प्रकारचं आपल्याकडे जेवण रूमवरती गरमागरम एक अर्धा तासात ऑर्डर दिले आपण पोच करतो। विशेषतः तुम्हाला बाहेर गेला की राहायला गेला की तुम्हाला जेवणाची सोय होत नाही, त्याकरिता आपण खास जेवणाची सोय वगैरे सगळ्यांसाठी ठेवली। आणि मेन ग्राउंड फ्लोअरला तुम्हाला सुविधा आहे। ग्राउंड फ्लोअरला 5 रूम आहेत आणि फर्स्ट फ्लोअरला 7 रूम आहेत टोटल। डबल बेडरूम आहे, अटॅच वॉशरूम आहे, एक्स्ट्रा मॅट्रेस वगैरे सगळे आहे आपल्याकडे, गाद्या वगैरे। आणि मेन विशेष आपल्या इथे पार्किंगची पण सुविधा आहे। 4 व्हीलर असू द्या, 2 व्हीलर असू द्या, सर्व गाड्यांसाठी आपल्याकडे पार्किंग उपलब्ध आहे। आणि विशेषतः आपल्याकडून तुम्हाला टूर्स म्हणजे तुम्हाला जर फिरण्याकरिता गाडी वगैरे, कार्स, ट्रॅव्हल्स आपल्याकडे आहे। भाड्यावरती आपल्याकडे गाड्या मिळून जातील। ट्रॅव्हल्स आपलं आहे। जर तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर दर्शन करायचं असेल तर आपल्या इथे तुम्हाला भाड्याने गाड्या मिळून जातील आपलं। तर असं हे सुगंधी भक्त निवास तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा आणि पंढरपूरला आल्यानंतर सुगंधी भक्त निवासला नक्कीच भेट द्या। धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।